हॅलो मित्रांनो, नमस्कार. अंधविश्वास कसाची या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मी सावित्री बोलते. या पुस्तिकेचे शब्दांकन करणारे जे राजकुमार दिगडे आहे आणि ही सिरीज आम्ही सुरू केलेली आहे. सावित्रीबाई फुले यांनी महिलांना, तरुणींना कोणत्या प्रकारचा सल्ला दिला, आत्ता जर त्या असत्या तर काय म्हणाल्या असत्या. आपल्या अनुभवातून, आपल्या वाचनातून राजकुमार दिगडे यांनी लिहिलेलं आहे. सावित्रीबाई फुले यांच्यावरील काही पुस्तकं माझ्याकडे पण आहेत. त्यातील माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. पण तत्पूर्वी बघा, माझ्याकडं हा हात असा मी करतो, असं फिरवलं मी हात. फिरवल्यानंतर ही चेन काढली आणि याच्या मागचं रहस्य पण मी तुम्हाला लगेच सांगणार आहे. रहस्य हे आहे की आधीच अंगठा आणि या बोटाच्या मध्ये याला मी दडवून ठेवलं होतं. तुम्हाला न दाखवता हात समोर केला. हात असा केल्यानंतर ही चेन आली. आंध्र प्रदेशातील पुट्टपुर्ती येथील सत्यसाई बाबा अशा प्रकारचा प्रयोग करायचे, हात सफाई करायचे आणि हवेमध्ये हात फिरवून कोणाला सोन्याची चेन किंवा अंगठी द्यायचे. त्यांच्याकडं असेच अंत्री संत्री मंत्री सगळे लोक जायचे आणि आशीर्वाद घ्यायचे आणि याला चमत्कार समजायचे. हा चमत्कार नसून हातसफाई आहे मित्रांनो. या जगामध्ये आपोआप काही घडत नाही, पण लोकांना असं वाटते की खरोखरच यांच्यामध्ये कोणती तरी दैवीय शक्ती आहे, आध्यात्मिक शक्ती आहे, हे काहीही करू शकतात. खरात बाबासारखे पकड़ा गया ना, अब जाएगा जेल में सड़ेगा. जो ज़्यादा होशियारी करेगा वो अंत में अंदर ही जाएगा. इसलिए तो कहा गया है दोस्तों, बुरे काम का बुरा नतीजा. इसलिए हमने बुरा काम नहीं करना चाहिए, लोगों को बेवकूफ़ नहीं बनाना चाहिए. अति सर्वत्र वर्जते असं म्हटलेलं आहे. सावित्रीबाई फुलेंनी जे विचार सांगितलेले आहे ते वाचून दाखवतो. सावित्रीबाई म्हणतात की ही एक घटना एका खेड्यातली आहे. त्या घरी तशी गरिबीच होती आणि त्याची एक म्हातारी होती. ती जास्तच अंधश्रद्धाळू होती. तिला असं वाटायला लागलं की देवीचा माझ्यावर कोप झाला आहे, तो शांत झाल्यावर आपल्याला चांगले दिवस पाहायला मिळतील, असं तिला कोणत्या तरी मांत्रिकांनी सांगितलं. मांत्रिकच भांडणं लावतात, मांत्रिकच सत्यानाश करतात, तेच खलनायक आहेत, हे लक्षात ठेवा. त्याने तिच्या छोट्या नातीचा बळी द्यायला सांगितला मांत्रिकाने. 5 वर्षाची कोवळी पोर, तिचे हसण्या बागडण्याचे दिवस. पण आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवलं आहे हे त्या चिमुकलीला कसे कळणार. देवीला आपल्या रक्ताचा अभिषेक होणार आहे, तिला कसे ठाऊक असणार. म्हातारी तसा बेत आखू लागली आणि एक दिवस भयंकर झाले. म्हातारीने इतर काही लोकांना बोलून त्यांच्याशी संगनमत करून एकांतात त्या चिमुकल्या नातीचा गळा चिरला. म्हणजे घराच्या आतमध्येच भळाभळा रक्त वाहू लागले. ती चिमुकली तडफडायला लागली, पण दोघांनी तिला जखडून ठेवल्यामुळे ती काहीच करू शकली नाही. ती बिचारी जागीच गतप्राण झाली. त्या भक्तांनी तिच्या रक्ताचा देवीला अभिषेक केला आणि स्वतःही थोडे रक्तप्राशन केले. नरपिचास लेकांचे. हे ऐकून तू सुन्न झाली असेल असं सावित्रीबाई म्हणतात. आजच्या आधुनिक काळात माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. ती का घडली याचा विचार केलास का? तर केवळ अंधश्रद्धेमुळेच आपण देवीला माता म्हणतो, म्हणजे आपण सगळे तिची लेकरं. आपल्याच लेकराचा बळी एखादी आई मागू शकेल का, हा विचार का लोकांच्या मनात येत नाही. एवढा साधा प्रश्न त्या म्हातारीला पडला नाही, म्हणून अनर्थ ओढवला. लोभापायी
भीतीपायी बळी देण्यात आला. आता ही घटना ज्या जिल्ह्यातील आहे त्या जिल्ह्याचे नाव आहे यवतमाळ, तालुक्याचे नाव आहे घाटंजी तुका, गावाचं नाव चोरंबा आणि मुलीचे नाव आहे सपना पळसकर. आमच्याकडं रिपोर्ट आहे आमच्या अनितच्या सक्रिय कार्यकर्त्या अकोल्याच्या डॉक्टर स्वप्ना सिंधू मुरार उर्फ स्वप्ना लांडे यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे मीरा मास्टरमाइंड टीम सुपरमाइंड. या पुस्तकाच्या पेज नंबर नरबळी या शीर्षकाखाली या घटनेचा वृत्तांत लिहिण्यात आलेला आहे. हे दाखवतो मी तुम्हाला. पेज नंबर 53 आहे. शीर्षक आहे नरबळी. या पुस्तकात संपूर्ण विवरण दिलेलं आहे की कोणत्या प्रकारे बळी देण्यात आला. हे पुस्तक जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मागू शकता. मीडिया वॉच पब्लिकेशनकडे हे पुस्तक आहे. याच्यामध्ये सगळ्या घटनेविषयी लिहिलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या घटना आहे. महिलांसाठी हे पुस्तक फारच महत्त्वाचं आहे. आणि अशी भयंकर अघोरी घटना घडली यवतमाळ जिल्ह्यामध्ये. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जागोजागी आजपर्यंत शेकडो निरपराध मुलींचा बळी देण्यात आलेला आहे. 2009ला एक लेख आला होता लोकमतमध्ये, राजेश भोजेकर यांनी लिहिला होता. हे दाखवतो मी तुम्हाला. आणि शीर्षक आहे पूर्व विदर्भात अंधश्रद्धेचे 16 बळी. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अजय होळी नावाच्या एका लहान मुलाला घरच्या नातेवाईकांनीच मारून टाकलं, म्हणजे बळी दिला. दुसरी घटना आहे चंद्रपूर जिल्ह्यातील आकाश एंगुर्ले याचाही बळी देण्यात आला. अशा प्रकारच्या अनेक घटना आहे. अनेक जिल्ह्यामधील अनेक निरपराध लोकांना, मुलांना मारून टाकण्यात आला. 8-10 वर्षापूर्वीची घटना आहे. वर्धा जिल्ह्यातील एका मांत्रिकानं एका मुलाला नदीवर नेलं, त्याला मारून टाकलं आणि त्याचे अवयव काढून भाजून खाल्ले. त्याच्यामध्ये शक्ती आली पाहिजे म्हणून. असे अनेक प्रकार या अंधश्रद्धेमधून घडतात. निंदनीय असतात, अमानवीय असतात. तरी आम्ही म्हणतो की हा समाज सुधारला आहे. काही मोजके लोक सुधारले आहे याचा अर्थ हा नाही की संपूर्ण समाजच सुधारला आहे. लहानपणापासून चुकीच्या समजुती डोक्यामध्ये घातलेल्या आहे. अंधश्रद्धा वाढली आहे. बुवा बाबा, आपू टापू, आंतरिक मांत्रिक, संत महंत, फादर पादरी यापैकी 90% जास्त लोक नकली आहेत. हे तांत्रिक मांत्रिक तर खलनायक आहेत. त्या म्हातारीलासुद्धा मांत्रिकांनीच भडकवलं होतं. जागोजागी असंच करतात. महाराष्ट्रामध्ये 2013मध्ये जादूटोणा विरोधी कायदा बनला. त्याची प्रत आहे माझ्याकडं. आणि कलम 4मध्ये जे लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. याच्यामध्ये लिहिलेलं आहे की मौल्यवान वस्तू, गुप्तधन आणि जलस्रोत याचा शोध घेण्याच्या बहाण्याने वा तत्सम कारणाने करणी, भानामती या नावाने कोणतेही अमानुष, अनिष्ट व अघोरी कृत्य आणि जादूटोणा करणे आणि जारण मारण यांच्या नावाने व त्यासारख्या अन्य कारणाने नरबळी देणे किंवा देण्याचा प्रयत्न करणे किंवा अशी अमानुष कृत्य करण्याचा सल्ला देणे म्हणजे मांत्रिक देतात. सपना पळसकरच्या तिथेही हेच घडलं होतं. त्याकरिता प्रवृत्त करणे अथवा प्रोत्साहन देणे दंडनीय अपराध आहे. 6 महिन्यापासून 7 वर्ष आणि 5,000पासून 50,000ची शिक्षा होते. असे मोठमोठे जे तांत्रिक मांत्रिक नकली लोक आहेत त्यांना 5-50 हजार म्हणजे काहीच नाही आहे. करोडो रुपयाची संपत्ती ते कमावतात. सावित्रीबाई फुले यांनी समाजामध्ये जागृती आणण्यासाठी शाळा काढल्या, अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला, प्लेगचा रोग दूर करण्यासाठी स्वतःचा जीवही
दिला त्यांनी, अशी ती आमची शिक्षणाची आई सावित्रीबाई. किती महान काम केलं त्यांनी. राजकुमारजी दिगडे यांनी जे पुस्तकं वाचलेली आहेत आणि माझ्याकडे सुद्धा काही पुस्तकं आहेत, त्यातीलच माहिती आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आमचा उद्देश हाच आहे मित्रांनो, की आजच्या आधुनिक युगात सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडतात. याला काय म्हणायचं? शिकला म्हणजे माणूस शहाणा बनला असं नव्हे. जी अंधश्रद्धा डोक्यामध्ये घुसलेली आहे, घुसवण्यात आलेली आहे, ती बाहेर निघाली पाहिजे. तेव्हाच समाजाचा सर्वांगीण विकास होईल असं आम्हाला वाटते. अशा अनेक घटना सावित्रीबाई फुले यांनी सांगितलेल्या आहे, त्या आम्ही तुम्हाला सांगणारच आहे. आज बस एवढंच. अजूनही माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कृपया. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, अंधश्रद्धा सोडा आणि देशाला, समाजाला बलवान बनवा. धन्यवाद.